आणि बुलेटिनच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी आहे पुण्यातनं। पुण्यामध्ये एका आयटी तरुणानं बंगळुरूमध्ये आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरलाय अशी धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपी राकेश खेडेकर हा एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रकल्प व्यवस्थापक आहे। तर पीडित गौरी अनिल सांबरेकर ही जनसंज्ञापन या विषयामध्ये पदवीधर होते आणि नोकरीच्या ती शोधात होती। महिनाभरापूर्वीच बंगळुरूतल्या घरात ते राहायला गेले होते। आरोपीने अटकेनंतर पोलिसांना ही माहिती दिली आहे की क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात त्याने गौरीची हत्या केली। तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि तो पुण्यात पळून गेला। गुरुवारी रात्री पुण्याजवळ त्याला 24 तासाच्या आतच अटक करण्यात आली। पुण्यातल्या आयटी तरुणानं ही निर्घृण पद्धतीने हत्या केलेली आहे आणि हत्येनंतर पत्नीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये त्याने भरून ठेवलेला होता। अतिशय क्षुल्लक कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीची हत्या केली अशी कबुली पोलिसांकडे दिली आहे। 24 तासात त्याला अटक करण्यात आलेली आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। पुण्यातल्या या आयटी तरुणानं बंगळुरूत आपल्या पत्नीची हत्या केली आहे। पत्नीची हत्या करत सुटकेसमध्ये मृतदेह ठेवलाय। आरोपी पतीचं नाव राकेश राजेंद्र खेडेकर असं आहे। हत्या झालेल्या पत्नीचं नाव गौरी सांबरेकर असं आहे। आरोपीचा व्यवसाय हा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रकल्प व्यवस्थापक या चांगल्या पदावर तो नोकरीस होता। तर पत्नीचा व्यवसाय ती जनसंज्ञापन विषयामध्ये पदवीधर होती आणि नोकरीच्या शोधात होती। हत्येचं ठिकाण आहे दक्षिण बंगळुरूतील एक भाड्याचं घर। हत्येचं कारण अतिशय क्षुल्लक कारणावरून झालेलं भांडण आणि अटकेचं ठिकाण आहे पुणे, कारण पत्नीची हत्या करून हा तरुण पुण्यात पळून आला होता। अधिक माहिती घेऊयात। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, अतिशय धक्कादायक स्वरूपाची ही घटना म्हणावी लागेल। अतिशय क्षुल्लक कारणावरून या तरुणाचं डोकं फिरलं आणि इतकी मोठी अर्थातच हत्या त्याच्या हातून घडली आहे। काय अधिक माहिती? नाही प्रज्ञा, आता ही बातमी ना, आता तू सगळी बातमीच सांगितलेली आहे, म्हणून आता ह्या बातमीचं विश्लेषण करत असताना ज्याला आपण फिट ऑफ अँगर म्हणतो, म्हणजे रागावरती नियंत्रण न ठेवता येणं, असं ह्या बातमीकडे आता बघायला हवं। कारण ह्या तरुणानं जेव्हा आपल्या पत्नीची म्हणजे गौरीची जेव्हा हत्या केली त्यानंतर तो पुण्यात पळून आला आणि 24 तासामध्येच पोलिसांनी त्याला अटक केली। पण ती अटक कशी झालीये तर त्याला बहुधा उपरती झाली की आपण रागाच्या भरामध्ये काय करून बसलो, आणि त्याने आपल्या घरमालकाला फोन केला। घरमालकाला फोन करून सांगितलं की मी माझ्या बायकोची काल रात्री हत्या केलेली आहे, तिचा खून केलाय आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून ठेवलाय। तर तुम्ही 2 कामं करा। एक म्हणजे तिचा मृतदेह बाहेर काढा आणि तिच्या कुटुंबियांना कळवा आणि तिच्या अंत्यसंस्काराची तुम्ही व्यवस्था करा। म्हणजे काय तर त्या दोघांमध्ये, हा 36 वर्षाचा आहे, बायको 32 वर्षाची आहे, या दोघांमध्ये असे कोणतेही ताणतणाव नसावेत की ज्या कारणामुळं कुठलं तरी, आपण ज्याला साधारणपणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये जी कारणं असतात त्या कारणामुळे तो केलेला खून आहे असं नाहीये। हे केवळ रागाच्या भरात झालेलं कृत्य आहे आणि त्या कृत्याची उपरती झाल्यानंतर ज्याचा आपल्या बायकोबद्दलचं काहीतरी प्रेम आहे, काहीतरी भावना आहे आणि त्या भावनेपोटी तिचा अंत्यविधी तरी व्यवस्थित व्हायला हवा असं वाटल्यामुळं त्यांनी घरमालकाला सांगितलं आणि सांगून तो नंतर त्या अंत्यविधीची कशी सोय होईल ते बघतोय। आता घरमालकाला हे कळल्यानंतर पोलिसांनाही तुम्ही कळवा असं त्यांनी सांगितलं होतं। पोलिसांना त्यांनी कळवलं, बेंगळुरूच्या त्या दक्षिण बेंगळुरूमधल्या घरमालकानं। पोलिसांनी पुण्यातल्या पोलिसांना कळवलं आणि पुण्यातनं त्याला अटक झाली। म्हणजे त्याला याची पूर्ण जाणीव झाली होती की आपण जे कृत्य केलेलं आहे ते योग्य नाहीये, परंतु रागाच्या भरामध्ये हे कृत्य केल्यानंतर तो एक जो विशिष्ट काळ होता की त्या काळामध्ये त्याला आपल्या रागावरती नियंत्रण ठेवता आलं नाही आणि त्यानंतर इतकी मोठी दुर्दैवी घटना घडली। आणि आता खरं तर याच्यावरती खूप चर्चा व्हायला हवी की आपल्याकडे जो एक विशिष्ट वयाच्या टप्प्यावरचा तरुण आहे आणि विशेषतः आयटी मध्ये काम करतो आहे, तर त्याच्या समुपदेशनासाठी काही पण वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न कुटुंब आणि समाज म्हणून करू शकतात। पण आज पुन्हा एकदा चर्चेत असणार आहे राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा, कारण दक्षिण बंगळुरूमधली ही घटना आहे आणि पुण्यामध्ये सगळे आरोपी आहे आणि कुटुंब पण पुण्यातलं आहे। प्रज्ञा, नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।